Example 4. Calculate the focal distance of point P on the parabola y square equal to 20x whose coordinate is 10. तर इथे आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, तर फोकल डिस्टन्स हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. आणि फोकल डिस्टन्स ऑफ पॉइंट फॉर्म्युला काय आहे, a प्लस x. x इज नथिंग बट x coordinate of the point which lies on parabola point P. इथे पॉइंट P चा x coordinate आणि a यांची बेरीज म्हणजे काय येणार आहे, फोकल डिस्टन्स. आणि त्या पॅराबोलाचं इक्वेशन काय आहे, तर y स्क्वेअर इक्वल टू 20x. आणि स्टँडर्ड इक्वेशन आपल्याला माहिती आहे पॅराबोलाचं, y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. तर या दोन्ही इक्वेशनची कंपेअर करून आपल्याला काय करता येईल, a ची व्हॅल्यू काढता येईल. 20x इक्वल टू 4ax means 4a equal to 20. Therefore a equal to 20 divided by 4 means 5. म्हणजे आपल्याला 5 मिळाले. आता a equal to 5. आता x आपल्याला फाइंड आउट करायचं. तर अजून आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, whose ordinate is x. ऑर्डिनेट म्हणजे काय, तर y coordinate of point P. ह्या जो पॅराबोलावर आहे पॉइंट त्याचा y कोऑर्डिनेट आहे. त्यावरून आपण तो आपल्याला दिलेला आहे, तो किती आहे 10. त्यावरून आपल्याला माहिती आहे x फाइंड आउट करता येईल. तर इथे आपण a फाइंड आउट केले, a इक्वल टू 5. a इक्वल टू 5. तर इथे जरी आपण y कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉइंट घातलं तरी चालते. 10 स्क्वेअर इक्वल टू 20x. therefore 100 इक्वल टू 20x. therefore x इक्वल टू 100 divided by 20 means 5. x इक्वल टू 5. म्हणजे त्या पॉइंटचा x कोऑर्डिनेट काय आहे, 5 आहे. आणि y कोऑर्डिनेट दिलेलाच आहे क्वेश्चन मध्ये, तो आहे 10. मग फोकल डिस्टन्स किती असणार आहे, 5. a इक्वल टू 5 आणि x इक्वल टू ऑल्सो 5. 5 प्लस 5 10. म्हणजे 5 प्लस 5 इक्वल टू 10. युनिट्स म्हणजे एकक, 10 एकक किंवा 10 युनिट्स. आन्सर इज 10 युनिट्स. तिथे आपण पॅराबोला ड्रॉ करू. समजून घेण्यासाठी आपण पॅराबोला ड्रॉ करू. x axis negative x axis, y axis and negative y axis. This is xy coordinate system and here point is O, that is origin or vertex having coordinate 0 and 0. आणि आता ह्या पॅराबोलावर एक पॉइंट आहे, त्याचं नाव आहे P. ह्याचा आपल्याला y कोऑर्डिनेट दिलेला आहे. y कोऑर्डिनेट इज 10. y कोऑर्डिनेट 10. x कोऑर्डिनेट माहित नाही. आणि लेट हियर इज फोकस S. आता याचे कोऑर्डिनेट a आणि 0. तर आपल्याला a माहित नाहीये, x माहित नाहीये. a माहित नाहीये, x माहित नाहीये. पण आपल्याला पॅराबोलाचं काय माहिती, इक्वेशन माहिती, y स्क्वेअर इक्वल टू 20x. पॅराबोलाचं इक्वेशन आहे y स्क्वेअर इक्वल टू 20x. एवढ्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला डिस्टन्स काढायचं. फोकल डिस्टन्स इज नथिंग बट डिस्टन्स बिटवीन फोकस अँड पॉइंट ऑन द पॅराबोला. दिस डिस्टन्स इज कॉल्ड फोकल डिस्टन्स. This is focal distance, that is distance between focus and point on the parabola. This point is on the parabola. हा जो आकार आहे याला म्हणतात पॅराबोला. ह्या लोकसवर किंवा या पॅराबोलावर हा पॉइंट P आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x आणि 10. x कोऑर्डिनेट माहित नाही. फोकस इथे आहे, फोकसचे कोऑर्डिनेट आहेत a आणि 0. a आपल्याला माहित नाही. कारण आपल्याला ह्या पॅराबोलाचं इक्वेशन माहिती आहे, y स्क्वेअर इक्वल टू 20x. ह्या माहितीवरून आपल्याला फोकल डिस्टन्स ऑफ पॉइंट काढायचे, म्हणजे हे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचे किती येते. त्यासाठी आपल्याला आधी a माहित हवं आणि नंतर x कोऑर्डिनेट, पॉइंट P चा x कोऑर्डिनेट माहित हवा. हा फॉर्म्युला आहे फोकल डिस्टन्स फाइंड आउट करायचा. तर इथे आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. फोकल डिस्टन्स ऑफ पॉइंट इज नथिंग बट a प्लस x. x इज नथिंग बट x कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P. त्यालाच काय म्हणतात, जसं ह्याला ऑर्डिनेट y कोऑर्डिनेटला ऑर्डिनेट म्हणतात, तसंच x कोऑर्डिनेटला काय म्हणतात, तर ॲब्सिसर. म्हणजे in a system of coordinates the distance from a point to the vertical or y axis measured parallel to the horizontal or x axis, that is the x coordinate. Now given equation
of the parabola equal to or y square equal to 20x. Y square equal to 20x. Y square equal to 20x. And standard equation of the parabola is y square equal to 4ax. इथे पण y square आहे, इथे पण y square आहे, equal to 20x and equal to 4x. Now comparing these two equation, किंवा आपण इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सेकंड असे म्हणू शकतो. कंपेअरिंग बोथ इक्वेशन, दोन्ही इक्वेशनची तुलना करायची बाय कंपेअरिंग 20x इक्वल टू 4ax, x x कट होतील, मग 20 इक्वल टू 4a. Therefore a equal to 20 divided by 4, that is 5. a equal to 5. तर इथे आपल्याला a माहित झाला, तर आपल्याला x कोऑर्डिनेट माहित करायचा आहे. Now y coordinate, that is ordinate of the point P is 10. y equal to 10 given, हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. given. Now put y equal to 10 in this equation. Therefore 10 square equal to 20x. 10 square is 100. 10 चा वर्ग बरोबर 100. 10 चा वर्ग किती आहे? 100 बरोबर 20x. म्हणून x बरोबर आहे 100 भागिले 20. 20 पंचे 100 इक्वल टू 5. 21 जा 20, 25 जा 100. x इक्वल टू 5. a माहिती आहे, x माहिती आहे. आता आपण फोकल डिस्टन्स फाइंड आउट करू. Therefore focal distance of the parabola whose equation is y square equal to 20x equal to a plus x, means 5 plus 5. a equal to 5, x equal to 5 equal to 10. 5 plus 5 10 आणि ह्याच्या पुढे असं लिहायचं आहे युनिट्स. focal distance equal to 10 units. Answer